महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। बिल्डर्स एसोसिएशन इंडिया मालेगांव डिवीजन ने क्षेत्रीय डिवीजन के मुख्य अभियंता को आवेदन के माध्यम से चेतावनी दी है। सरकार लंबित भुगतानों को तुरंत भुगतान नहीं करती है तो ठेकेदार अगले 8 से 10 दिनों में आत्मदहन करने की चेतावनी देती है। बिल्डर्स एसोसिएशन इंडिया मालेगांव डिवीजन के ठेकेदारों ने 15 अगस्त को लोक निर्माण विभाग के सामने आत्मदहन करने की धमकी दी है। उन्हें उनके लंबित भुगतान नहीं मिल रहे थे। तदनुसार इस कार्यालय ने ठेकेदारों के लंबित भुगतानों के लिए धन सुनिश्चित करने के लिए भुगतान विवरण के साथ सरकार के साथ संपर्क किया था। नाराज ठेकेदार आत्मदाह के विरोध में 15 अगस्त को कलवन डिविजनल कार्यालय में मौजूद थे। संबंधित पुलिस एवं निर्माण विभाग के अधिकारियों द्वारा ठेकेदारों को आगामी 8-10 दिनों में उनके बकाया भुगतान के संबंध में अपने वरिष्ठ अधिकारियों से तत्काल संपर्क करने का लिखित आश्वासन दिए जाने के बाद धरना वापस ले लिया गया है। इस अवसर पर रमेश शिरसाट, महेंद्र पाटिल, अजय पगार, भूषण पगार, विजय गुंजाल, हेमंत पाटिल, आबा सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, राजेंद्र पवार, संजय चौहान, संदीप गुसे, नीलेश अमृतकर, धीरेन पगार, नंदू वानखेड़े, सुनील देवरे, समाधान चौहान, सुभाष गायकवाड़, किशोर चौहान, अशोक वाघ, निखिल वाघ, प्रशांत सोनवणे, सचिन आहेर, अमोल सोनवणे, दिनेश सोनार आदि ठेकेदार उपस्थित थे। याच्यात खरोखर आज म्हणजे प्रशासनाला आतापर्यंत घाबरून आम्हाला वेठीस धरलं असं आम्हाला आता म्हणावं लागेल। कारण किती वेळेस तुम्ही प्रशासनाचा धाक दाखवून कॉन्ट्रॅक्टरांकडनं दादागिरीने काम करून घेतले। त्याचं पेमेंटचा जेव्हा विषय आला तर 2%, 5%, 2% आणि 5% काय होतं? 2% म्हणजे आज 1 कोटीचं बिल असेल, आपण जर 2 कोटी पेमेंट देणार असाल तर त्या 2 कोटीमध्ये टॅक्सेशन वगैरे हे जर जात असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरची अक्षरशः चेष्टा चालू आहे। आता ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू झाली। जर आपण शासनाच्या बाजूने विचार केला तर शासनाचा 1 दिवस किंवा 5 तारखेला पगार नाही झाला तर अख्ख्या महाराष्ट्रभर काळ्या फिती लावून निषेध केला जातो शासनाचा। ते शासनाला चालतं आणि ठेकेदारांनी जर 15 ऑगस्टला किंवा 15 ऑगस्टला 100% हे करायला नाही पाहिजे ह्या मताचे सर्व कॉन्ट्रॅक्टर आहेत। परंतु आम्ही 7 तारखेला निवेदन दिलं होतं। 7 तारखेच्या आत जर सगळं प्रशासन नसून किंवा सगळ्यांनी एक कॉमन मीटिंग घेतली असती तर कदाचित ही वेळ पण आली नसती। त्याच्यामुळे सगळे कॉन्ट्रॅक्टर अतिशय त्रस्त झाले होते। म्हणून सगळ्यांची चर्चा केल्यानंतर कालचं असं ठरलं की जे काय होईल, ज्या आपल्या भावना असतील त्या प्रशासनापुढे आपल्या मांडाव्या लागतील। भले आपण ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊ नये, आम्ही तर आज आत्मदहनाच्या तयारीत सगळे लोक होतो। परंतु कालच्या एकंदर चर्चेवरनं आणि आम्ही पण आता 15 ऑगस्टचा काय मान असतो किंवा तो दिवस किती महत्त्वाचा असतो या सगळ्या भावनेशी आम्ही तर निगडीतच आहोत, आम्हालाही ते कळतं। परंतु आज सर परिस्थिती अशी झालेली की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा कॉन्ट्रॅक्टर लोकांना आज कोणी 1 रुपया उसनवार देत नाही किंवा एखाद्या दुकानामध्ये गेला तर 1 रुपयाचं त्याला मटेरियल उधार देत नाही। सहज कोणाकडे पैसे मागितलं तर तो कॉन्ट्रॅक्टर आहे का तुला सध्या पैसे देता येणार नाही, इतक्या वाईट भावनेतनं आम्ही जातोय। आणि ह्या जर भावना आमच्या असतील आणि ह्या जर शासन समजून घेणार नसेल तर शासनाचा किती दाग दाखवायचा आणि किती तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना बळी ठरवाल। आज मागच्या 1 महिन्यापूर्वीच आमच्या एका कॉन्ट्रॅक्टरने म्हणजे आज जसं आम्ही आज शेअर करतो तुमच्या पुढे येतो प्रशासनाला सांगतो की आमची बाजू मांडा, आमची बाजू मांडा, शासनापर्यंत आमची बाजू घेऊन जा। जर एखादा कॉन्ट्रॅक्टर शेअर करत नसला, बोलत नसला तर त्याची अवस्था ही त्याच्यासारखी आमची पण होईल। आज सांगलीच्या एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली। त्या आत्महत्येनंतर अख्खा महाराष्ट्र जागा झाला। परंतु जे लोक निधी मंजूर करणार आहेत त्यांचं बजेट आहे किंवा नाही आहे किंवा काय त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही। आम्ही काम केलं, आम्हाला आमचं पेमेंट मिळायला पाहिजे या भावनेतनं आम्ही आज सगळे एकत्र आलोय। महाराष्ट्र बुलेटिन के लिए सोमनाथ जगताप, देवला। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।